करतोय. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आयोजकांच्या वतीनं. बहुमूल्य योगदान. पाणी हे जीवन आहे आणि या तीव्र उन्हामध्ये आपण पाहतोय पाण्यासाठी जारची व्यवस्था करून देणारे आमचे मान्यवर निलेशजी सांगले यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना मनीष गायकर पाहायला मिळतोय. कडाव गावचा एबी डिव्हिलियर्स त्याला म्हटलं जातं. त्याच्यासाठी पारितोषिक आलंय हर्षद दुगड याच्याकडून. शुभेच्छा आल्या या मॅच साठी हर्षद दुगड याच्याकडून. तो देखील लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेतोय. दुसरा सामना आजच्या दिवसातील ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहतो जयेश. नॉन स्ट्राईक देविदास. मंगेशचा पहिलाच बॉल वेगवान बॉल. परफ्यूम डिलिव्हरी नाका वाटून जाणारा पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं फेकला योग्य टप्प्यावरती. योग्य बाउन्स मिळाला या बॉल वरती आणि तिथे मात्र डॉट बॉलची होती सांगता पी बनचं षटक. केवळ 2 सीमारक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये आणि त्याच समूहामध्ये काऊ कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिला बॉल इथे डॉट फेकलाय चांगल्या रीतीनं सुरुवात आहे. दुसरा बॉल ऍक्शन रिप्ले लेंथ परंतु इथे मात्र पिक करत असताना बॉल पाठवलाय फाईन लेग झोन मध्ये आहे तो चौकार. पहिल्या बॉल वरती देखील सेम लाईन सेकंड बॉल वरती ओळखली लाईन आणि त्यामध्ये पिक करत असताना बॉल पाठवला सीमा पार कॅप्टन जयेशच्या बॅट मधून या पहिल्या 4 धावा. तिसरा बॉल पुलचा फटका एक टपाकेर बॉल जाईल लगातारचा दुसरा मिड विकेटला चौकार. आघाती प्रहार केल्याने तिथे मात्र 8 धावा जमवल्या 2 बॉल मध्ये. 3 बॉल मध्ये आता 8 धावा. पी1च्या षटकांचा फायदा घेत असताना बॅट्समन जयेश. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. पहिला बॉल चांगल्या रीतीने फेकला मंगेश त्यानंतर 2 लगातारचे 4 धावा तुम्ही पाहिल्या धावफलकावरती. ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतोय. जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. तुम्ही पाहताय कडाव प्रीमियर लीग 2024 पर्व 5वेचा थरार. अंतिम दिवसामध्ये आपण जातोय आणि अंतिम दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर आहे. चला आज कृपया करून उशिरा न खेळू नका. आज आपण टाइम कडे थोडं लक्ष द्या. अंपायर्सना देखील विनंती आहे. तिसरा बॉल वेगानं फेकलाय. 2 लगातारच्या 4 धावा आल्या. त्यानंतर तिसरा बॉल महत्वाचा होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी. बॉल चालला सीमा पार लगातारचा तिसरा चौकार. हुक केलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक टच करतोय. चांगला फिल्डिंगचा प्रयत्न पण तो आणखी एक बॉल सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. अंतिम बॉल आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. यावेळी बॉल जाईल सीमा पार. मिळाला अंतर बॉल सीमा पार. शिवमंतर षटकार.
दिवसाच्या माध्यमातून पाहिलं काय वाजणार नाहीये का जयेश मैदानावरती गेला जरूर काही अंगामध्ये सहार संसारला गेलं, कारण इथे जयेशने पहिला चेंडू निर्धाव खेळला, पहिला चेंडू निरकला पारखला, त्यानंतर दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा चेंडू ठोकला, लगातार 4 चौकाराने षटकाराने आपण पाहतो स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती मंगेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती होता, त्याच्या षटकामध्ये 22 धावा आपण पाहिल्या गेल्या. जयेश आणि देवीदास ही जोडी मैदानावरती, जयेशने अफलातून सुरुवात केली, डावखोर आताचा देवीदास आपण पाहतो आहे या पुढील 6 चेंडू कशा प्रकारे खेळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे वाईट चेंडू होता आणि त्यानंतर या वाईटच्या 5 धावा. जातात आणि कधी कधी आपण पाहतो ह्या धावा, कारण मला माहिती आहे मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या तिघांनी एक एक चेंडू फेकला होता, त्या वाईट गेल्या होत्या, त्या 15 वाईट मोजल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय जेव्हा ओव्हर लिमिटची कमिट करण्यात आली, एक शतरक्षक आतकुंडी घेण्याची बारी आली होती आणि त्यावेळेस हे चेंडू व्हाईटचे मोजले गेले होते. खूप महत्त्वपूर्ण आहे या धावा. इथे चांगला फटका आपण पाहतो, ग्लान्स केला चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान घेतलं जात आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती कुणाल कमबॅक करावं लागेल. एक फाईटची धाव गेली तरी कुणालला परवडली असती, पण त्यानंतर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करताना दिसले शुभम, आणि तिथे आलेल्या त्या एक्स्ट्रा धावा अर्थात 5 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आत्तापर्यंत 6 चेंडू 22 धावांची खेळी साकारणारा हा जयेश पुन्हा एकदा स्ट्राईकला गेला आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे चांगला चेंडू लाजवाब पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वलन घेणारा चेंडू होता, सांगितलं फ्लाईट होतं विशाल, हवेमध्ये चेंडू स्विंग केला, पडल्यानंतर गप दिशा आतमध्ये निघून गेला आणि फलंदाज जयेशनी सांगितलं गेलं का बोटांची जादू या ठिकाणी दिसली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे आपण पाहतोय झेल ड्रॉप केले गेले. सुरेख जी आपण पाहतो तो घुटना टेक केला होता, टायमिंग जुळलं नाहीये, तेवढी ताकद लागली नाहीये. आपण पाहतो परफेक्शन नीट नव्हतं, 100% योगदान नव्हतं त्या ठिकाणी शुभम फलंदाज, पण जयेशला दिलेलं जीवदान कितपर्यंत फायदेशीर ठरेल हे पाहणार आहोत आपण. रेहान 11 आपण पाहतोय, लक्षजित 11 विचार करावा लागेल, एक एक झेल खूप महत्वाची असेल. लक्षजित 11 आपण पाहतोय फलंदाजी करतोय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. मित्र, मी नेहमीच मैदानावरती सांगत असतो, आपला मित्र जर भेटला वाटेत त्याला आपण बोलण्यामध्ये गुंग केलं तर त्याच्यासाठी खर्च करणं खूप गरजेचं असतं. तर चेंडूबरोबर मैदानावरती खेळत बसले ना मनीष, तर धावेचा खर्च करावा लागतो, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी वाचवाव्या लागतील. आपण पाहतोय रेहान 11 संघाला लक्षजित आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतो, पुन्हा डॉट चेंडू डावकऱ्याचा फलंदाजला नंदनवन असलेलं मैदान आपण पाहतोय. विकास सर काहीसा जादू करून आले का, कारण खुश आहेत, आणि जसं गोलंदाज आपण पाहायला गेला या ठिकाणी माघारी पत्करी थोडे नाराज झाले होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पंचाच्या डाव्या साईडने फुल लेंथचा चेंडू आहे, फुलटा चेंडू, टायमिंग जुळला नाही आहे, फायदा उचलत येत नाही आहे शुभम. आपण पाहतोय एकदा पूर्ण, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, इथे पहा, हा म्हणजे यांनी 3 धावा पूर्ण केल्या. पहिली धाव
पूर्ण आले, दुसरी धाव तिथपर्यंत पोहोचले आणि पुन्हा एकदा इथं आले, म्हणजे स्वतः 3 धावले पण संघासाठी एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. व्हाईट प्लस 4 होता, एक्स्ट्रा धाव होत्या, त्यानंतर कमबॅक केलं गेलं आपण पाहतोय. प्रकाशमध्ये नागपूरची हवा कर्जतमध्ये रास आली नाही त्यांना. एक षटकार प्रकाश बदेने खाल्ला होता, थोडेसे नाराज झाले होते. 32 धावा. काही टेन्शन घेऊ नको मित्रा, कोरोना काळामध्ये स्कूल कॉलेज बंद होते, त्यामुळे गणितामध्ये आम्ही माघार घेतले, पाठीमागे ढकललो होतं दादा, काही टेन्शन नाही. हां, काही टेन्शन घेऊ नको, आमचं काम आहे सांगणं. तू 50 वेळा विचार, 50 वेळा मी तेच सांगू, कारण ना वाढणार ना कमी करणार, काहीच ना, जे असतील तेच तुला सांगणार. काही टेन्शन घेऊ नको. फक्त लक्षात ठेवा, जर लाईव्ह नसेल ना, लाईव्ह नसेल ना, पाणी पण आतमध्ये कोण घेऊन जायच नाही. लाईव्ह असेल ना, कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी काही मागा तुम्हाला लगेच आतमध्ये जातात. हां, कॅमेरा दिसला पाहिजे बस. जाऊया पुन्हा. 2 षटकाचा खेळ आत्तापर्यंत या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. प्रति षटक 16ची सरासरीने या ठिकाणी सुरुवात झाली. दुसऱ्या षटकात जरूर कमबॅक आलाय. स्वतः कॅप्टन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दर्शनला आपण पाहतोय. संघासाठी कशा प्रकारे काम करी गेले, आमच्या सोबत जोडले गेलेत आपण पाहतो शुभम लोभी सर. याचं नक्कीच संदेश सर. तिसरं षटक कॅप्टननं आता स्वतःवरती जबाबदारी ठेवली. पहिलाच बॉल फुल टॉस, ब्रेक थ्रूची दाट शक्यता आहे चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र पकडली जाईल कॅच आणि इथे मात्र पहिला धक्का इथे बसत असताना पहिल्याच बॉलवरती कॅप्टनने मिळवली सफलता. बॅट्समन आउट हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्याच वाईटच्या 5 धाबा आल्या आणि त्यानंतर मागील 5 बॉलमध्ये 5 धाबा खर्च केल्या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धाबा आणि आता तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलमध्ये ब्रेक थ्रू मिळत असताना टीमचा कॅप्टन दर्शन धनवडेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धाबा रोखण्यासाठी हे षटक घेतलंय, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना ती चोख रीतीनं पार पडत असताना तुम्ही पाहताय. दर्शनचा बॉल धीम्या गतीनं पिक केला बॉल, फक्त दिशा देण्याचं काम. मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक अवेलेबल उपस्थित आणि तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त सिंगल. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. दर्शनचं स्पेल मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन स्पेल आता लावला लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलमध्ये धावसंख्या 1 खर्च केल्या कॅप्टन दर्शन आणि धावसंख्या फलकावरती 33 या धावसंख्येवर. धावा रोखण्याचं काम करायचं. मिडल ऑर्डरचे षटक स्वतःवरती जबाबदारी. दर्शनचा नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. कॅप्टन जयेशने देखील लावलाय तडाखा, पाठवलाय बॉल. इट्स अ बिग हिट. षटकार आपण पाहतो. इथे मात्र चुकी केली आहे कॅप्टन दर्शननं. फुलटॉस बॉल वरती आक्रमण करताना कॅप्टन जयेशनं ठोकला षटकार. दुसरा बॉल देखील फुलटॉस. यावेळी बॅटला मोठा किनारा, तोपर्यंत इथे मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती त्या तब्बल 40 या धावसंख्येवरती. 40 धावफलकावरती तुम्ही पाहताय. प्रथम सत्र दुसऱ्या सामन्यामधील कॅप्टन टू कॅप्टन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 2 यंगस्टर कॅप्टन एकमेकाच्या विरोधात होते. त्यामध्ये 2 बॉल चांगले फेकले कॅप्टन दर्शननं आणि त्याच्यानंतर कॅप्टन जयेशनं हल्ला चढवला दर्शनवरती. दर्शनचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस वेगानं बॉल कन्वर्ट केलाय.
लॉंग ऑन झोन मध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. मिळते फक्त 1 रन. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती दर्शनच्या षटकामध्ये. धावसंख्या 41. अद्याप धावा वाचवल्या दर्शन. एक षटकार निश्चित काढलाय परंतु अजून कमबॅकची गरज आहे. काही बॉल शिल्लक आहेत दर्शनच्या षटकातील. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर आहे. मोठा धावसंख्येचा आता लक्ष्याचा आकार वाढवण्यासाठी धावतोय तो नक्षजित. बॅट्समन कदाचित रेडी नव्हता इथे त्यामुळे पुनश्च बॉल फेकावा लागेल आपल्या गोलंदाजी मार्क वरती दर्शनला. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे दर्शनच्या षटकातील. वेगाने षटक कंप्लीट करण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल चांगला फटका बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग. अंतिम क्षणी डॉट बॉल फेकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर नक्षजित या संघाची 41 धावा धावफलकावरती. समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या 41 या आकड्यावरती. आपण पाहिलं गेलं एक अफलातून धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी धावसंख्येचा प्रखरता देणं गरजेचे असते आणि इथे पाहतो फलंदाज सुरेख कामगिरी करत असताना. तर पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सांगित 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दानिश आपण पाहतोय. दानिश गोलंदाज सज्ज पंचच्या उजव्या साईडने राहून तो विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. टॅप करा चेंडूला सिंगल आपण या ठिकाणी पाहतो. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. 1 धावेने स्कोर कार्ड पूर्ण झाले. कॅप्टन अजूनही मैदानावरती आहे. रेहान 11 तो झेल ड्रॉप केला होता रेहान 11ने. देविदास माघारी याला जयेश आपण पाहतो अफलातून कामगिरी करतोय. इथे वरतो खाडे खाडे खेळला चेंडूला स्टँडर्ड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला बेहतरीन षटकार ठोक. उचलण्यात आलाय. रमेशजी गुरव सरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कडाव गावचे वरिष्ठ नागरिक बाबूशेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान खराब चेंडू स्क्वेअर म्हणा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती 49. कल्पेश सालुंके मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. त्यांचंही मनापासून धन्यवाद. एकदा कळगाव संघाचे सिनियर प्लेयर इथे पाहतो सरळ रेषेत विस्टेप मध्ये चेंडू ढकललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. का माझी झेल सोडली कशा प्रकारे झेल सोडली याचं रोख आणि चोख प्रत्युत्तर देताना फलंदाज ठोकरीचे. आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 49 नंतर वाईट चेंडू आपण पाहतोय. अफलातून कामगिरी पाहिलं गेलं. अत्यावर 3 षटकार 4 चौकार. इथे पाहतो बराच क्षेत्ररक्षक
खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाही. कॅप्टनचा काटा या ठिकाणी करत असताना फलंदाज होतोय बाद. तो स्कोर कार्ड आपण पाहतोय थोडासा चेंजेस आहे. 53 धावा आहे स्कोर कार्डवरती. पण 48 असताना एक वाईट टाकला होता, 49 झाल्या होत्या, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर विकेट आपण पाहतोय या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, विकेट प्राप्त केलं या ठिकाणी गोलंदाज डॅनिशने. महत्वपूर्ण विकेट असेल इथं. डॅनिश पुन्हा एकदा तयार, राऊंड विकेट मारा. इथे सरळ रेषेत चेंडू निघून गेला. एक्शन पेजिंग चेंडू आपण पाहिला गेला, बॅट्समनच्या तावात आला नाही चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. डॉट चेंडूने पुन्हा एकदा कमबॅक करून देणार का? आत्ता परत पाहिलं गेलंय या षटकामध्ये एक स्क्वेअर नसता झाला तरी धावसंख्या खूप सुरेख होती, पण इथे आपण पाहतो एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल, कारण या गोलंदाजाने तिसरा चेंडू खराब फेकला होता. काहीसा कालमंत्र देत असताना दर्शन. जयेश बाद झालाय, थोडंसं धावसंख्येमध्ये ब्रेक लागणार का? डॅनिशचा शेवटचा चेंडू. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, त्याने चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो आहे, तो नक्षजित 11 संघाला ठोकडी दे. त्याला जवाब धावसंख्या स्कोर कार्ड आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 आकड्यावरती. संगीत बघा, कडाव प्रीमियर लीगला जाऊया बघायला. आणि खऱ्या अर्थानं पाहतो कडाव प्रीमियर लीग घरच्या मैदानावरती प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित आणि लाईव्हच्या माध्यमातून काही जण घरी बसून हा सामना आनंदाने पाहत असतील. बहुतेक जणांनी घरी TV ऑन केल्या असतील आणि इंटरनेट कनेक्ट करून यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या सामने आपण पाहतो या ठिकाणी. ओम साई MTC लाईव्ह आपण पाहतो. ऑपरेटर टेक्निशियन रूममध्ये आहेत मिस्टर अक्षय म्हात्रे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय करण टेंबे आणि त्याच्यासोबत आपण पाहतो मेन कॅमेरा हँडल करतो तो संस्कार. छोटं पॅकेट घेऊन आलाय अफलातून कॅमेरा वर्क घे. क्लिअरिटी आणि क्वालिटी जबरदस्त बघा. कर्जत तालुक्यामध्ये एकच आहे MTC लाईव्ह. इथे तुम्हाला टिकायचं आहे, या कर्जत तालुक्यामध्ये काम करायचं आहे, तर खऱ्या अर्थाने प्रत्येक कॉलला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कारण कर्जत तालुका आहे, आज संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरा, सर्वाधिक क्रिकेट आपण पाहतोय होतोय तो कर्जत तालुक्यामध्ये होतोय. आणि आज कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतो MTC आहे, कर्जत तालुक्याची हक्काची वाहिनी जी आम्ही KTC लाईव्ह बोलतो. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार असतील, गौरव सावंत बरीच वर्ष झाले कर्जतमध्ये आहे आणि क्लिअरिटी आणि क्वालिटी देत राहा दादा. कर्जतमध्ये तुम्हाला काम भेटत जाईल. रोहित आपण पाहतोय शुभम गरजेचं आहे. इथे शेवटचा षटक अंतिम षटक आपण पाहतोय. शुभम हा शेवटचा षटक आपण पाहतोय. शुभमच्या आवाजामध्ये आपण जरूर ऐकणार आहोत. तो गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत कॅप्टन दर्शन पुन्हा एकदा सज्ज आहे. दुसरं स्पेल घेऊन आलं आपल्या षटकातील या मॅचमधील दुसरं स्पेल. मी विनंती करेल की चौथ्या षटकामध्ये पाणी घेऊन जाऊ नका कृपया करून. तिसऱ्या षटकाला आपण व्यवस्था केली आहे पाण्यासाठी. बॅकफूटला जाऊन पॉईंट झोनमध्ये बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. छोटा खेळाडू आहे सर, परंतु चांगली फिल्डिंग. कडाव प्रीमियर लीग तुम्ही पाहता यंगस्टरसाठी जास्तीत जास्त प्राधान्य मिळावं त्यासाठी आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि जर आपण पाहिलं तर कडाव
नगरी म्हटलं ना की यंगस्टरला तिथे जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. बघा आमचा मुकेश भाई या ठिकाणी आलेला आहे. मुकाबाई खूप आठवण आहे. अजून एक आपल्याकडे ग्रुप होता. इथे देखील चांगला फटका, बॅकफुटला जात असताना लेट रिॲक्ट कट आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग, डीप पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग, रनआउटची दाट शक्यता आणि इथे मात्र सुखरूपरित्या पोचलाय की काय अशासाठी रिव्ह्यू घेतला आमच्या पंचांनी. डिसिजन पेंडिंग. सर्वप्रथम बाउंड्री चेक केली जाईल आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सुखरूपरित्या पोचलाय की नाही यासाठी आपण रिव्ह्यू अंपायर कडून घेतला जातोय. व्यवस्थित थ्रो, ॲक्युरेट थ्रो, कलेक्शन देखील ॲक्युरेट, परंतु वेगानं सेफ झोन मध्ये पोचला बॅटर. बॅट्समन सेफ आणि इथून धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातील त्या 2 आणि 2च्या मदतीने धावसंख्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 3 धावा मिळवल्यात, माफ करा. 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 57 आहे धावसंख्येवरती. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे या मॅच मध्ये. बघा शुभम एक धाव कमी केली, जसं जयेश तर भरपूर काय घेतलं खेचून आम्ही. इथे पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये सुपर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जरूर दुसरी धाव झाली असती शुभम, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. महत्वाची बाब आहे संदीप सर, ज्यावेळी टीमचा कॅप्टन जयेश बाद झाला त्यानंतर देखील धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. टीमचा सेनापती ज्यावेळी बाद होतो त्यावेळी खूप साऱ्या संघ असतात ना भरपूर, ते कधी कधी लेझी क्रिकेट खेळायला दिसतात कारण महत्त्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर तो प्रेशर असतो. परंतु या परिस्थितीमध्ये देखील चांगली बॅटिंग केली आहे नक्षजीत 11. इथे देखील चांगला तेज तारा यार्कर होता, परंतु इथे एक धावसंख्या वाचू शकत नाही. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 या धावसंख्येवरती. 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठ्या लक्षाकडे सर, परंतु मोठ्या दाबांचा पाठलाग देखील या स्पर्धेमध्ये सहजरित्या तेज झालाय. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये आपण काहीच सांगू शकत नाही की काय होईल या मॅच मध्ये. लोबर फुल टॉस, त्यावरती आक्रमण, पाठवला बॉल सीमा पार मिड विकेटला. 6 धावांसाठी येतोय आणखी एक मोठा षटकार. करडा धावसंख्या 65 या धावसंख्येवरती 65 ऑन बोर्ड. मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचला आणि वाचवत असताना देखील चांगले प्रयत्न करायचे. सेकंड इनिंग मध्ये आता दर्शनच्या रेहान 11ला धावा जमावा लागतील. आणखी एक फुल टॉस, परंतु यावेळी प्रॉपर कनेक्ट करू शकले नाहीत फलंदाज. अचूक थ्रो नाहीये, वाईड थ्रो आणि तिथे मात्र 2 धावा मिळतील. 67 धावा आहे धावफलकावरती. वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने, चेकिंग केलं जाईल. 67 धावा धावफलकावरती. दोन धावा इथून ऍड होतील. 67 धाव्यांपर्यंत पोहोचेल. येणारे 30 बॉल आणि 68 धावसंख्येची गरज आहे.
संघ आपण पाहतो धावांचा पटला कराठी मैदानात रवाना होईल. पहिल्या इनिंगला आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिली गेली 68 धावांचं लक्ष हा पाठलाग करताना आपण पाहतो आहे. खूप मोठं काम करावं दर्शनला, खूप कधी जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करावी लागेल. रेहानच्या बरोबर बघा केश रचना बघा त्या फलंदाजची किती सुंदर आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय दर्शन आणि निवृत्ती, ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. 68 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचे. लाजवाब जरूर आपण पाहतोय व्यासपीठावरती खूप गडबड गोंधळ आपण पाहतोय. चर्चा मसलत चालू आहे प्रकाशमध्ये. डीके लाईव्ह आपण पाहतो. डीके जे झालं ते झालं. आता पुढचं एखाद्या गावात गेला पोरगी पसंत करायला गेला तिने नाही बोलला तर त्याच्यावरती चर्चा करून काही वाटतच नाही ना. ती पुन्हा एकदा हा बोलणारच नाही. हां तर चर्चा करायचीच नाही ती नाही बोलली तर. तशी मॅच आहे, एकदा ती मॅच गेली तर काय फायदा दादा चर्चा करून. पुन्हा एकदा समोरचं बोलणार नाही ना माझ्याबरोबर खेळा पुन्हा एकदा. ओके सोडून द्या, जाऊया मैदानावरती सुरू करूया. शुभम आमचे गालातल्या गालात असतात. शुभम जेव्हा मी नेहमीच बोलतो ना, जेव्हा दोन समालोचक असतात ना, एकाने समालोचन करायचं असतं दुसऱ्याने थोडंसं एन्जॉयमेंट घ्यायचं असतं. आणि कडाव म्हटलं गेलं क्रिकेटमध्ये एन्जॉय करणारा आणि कडाव संघ जिथेही असू दे आणि मी समालोचन करत असेल ना तर नीतू मला पहिला कॉल यायचा. आमची पट्टा गँग तिथे आली. त्या टायमाला खूप एन्जॉय होता. पट्टा गँग म्हटलं गेलं तर खूप मोठं नाव. तर द्या नीतू आपण चेक करून द्या चेंडू. नीतूमध्ये ती क्वालिटी आहे, चेंडू चेक करू शकतो. हा कॅप्टन दर्शन आपण पाहतोय. आता कडक घ्या का गोल घ्या तर चेक करून घ्या, काही फायदा नाहीये. आता तुमची बारी जेव्हा येईल ना तर एकदम परफेक्ट घ्या. डीके हां प्रकाशला काय त्यांचं झालंय. तो गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज जयेशला आपण या ठिकाणी पाहतोय. जयेश या ठिकाणी तैनात. रेहान 11 संघ आपण पाहतो 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात रवाना झालाय. आमच्या सोबत शिवम आपण पाहतो. ओमसाई MTC लाईव्ह. त्यानंतर कालचा अर्धशतकीय पारी खेळणारा खेळाडू विक्रम आणि त्याचबरोबर मनीष मिनमिने जुना झाला त्याचा सिनियर प्लेयर आहे ना. सिनियर प्लेयरची किती तारीफ करायची. एक धाव आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. दर्शन आपला अकाउंट ओपन करतं. त्याच्यासोबत आपण पाहतो आहे निवृत्तीला. सलामीच्या जोडीने सुरुवात केली. 68 धावांचं खूप मोठं लक्षाचा पाठलाग करायचं आहे. 30 चेंडू आहेत म्हणजे एका चेंडूमागे 2 धावा प्रति प्लस या ठिकाणी कुटावेच लागतील. ते चांगला चेंडू लाजवाब चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू सिंगल घेतल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. जयेश स्वतः कॅप्टन आपण पाहतोय. फुल लेंथचा चेंडू वाईडिश लॉंगा मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला विकेट पहिला गडी करत पहिल्या फलंदाज येणार मार्गस्थ. पहिला फलंदाज निवृत्तीची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे.
लाजवाब हा सॉन्ग आपण पाहतो रोहितसाठी डेलिगेट करूया. हा चांगला संगीत आहे. हा रोहित माझ्या बाजूला बसला, मला वाटतं डीजे मास्टर म्हणून आहे. तर धन्यवाद. हा पुढचा चेंडू आपण पाहतो. सुरेख चेंडू, ब्लॉकआउट टाकलेला चेंडू आपण पाहिला गेलं. ब्रह्मास्त्र मारा या ठिकाणी पाहिलं गेलं. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली आहे. सिंगलने पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड हलती होत असताना 2 या आकड्यावरती खूप मोठं लक्ष गाठाचं शुभम 68 धावांचं लक्ष आहे. 68 टू विन आहे. कल्पेश सालुंके या स्पर्धेमध्ये खेळत नाहीयेत. जसं भारतीय संघातील सिनियर प्लेयर रणजी खेळत नाहीत. हां, नवीन खेळाडूंना संधी देतात. इथे कल्पेशनेही या स्पर्धेत थोडीशी माघार घेतली, आराम करतात. येणाऱ्या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी असणार. नेरल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय कल्पेश आपणही खेळताना दिसणार आहोत, कारण आयकॉन प्लेयरच्या लिस्टमध्ये कल्पेश सालुंके आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपण पाहतोय. फुल लेंथचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर उंडीपेक्षा कव्हर रिझर मध्ये चेंडू खेचलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. दर्शनच्या बॅटमधून येतोय वन बाउन्स चौकार. हा दादा धन्यवाद. आपण काय केलं ना दुसऱ्यांना आपण शिकवत बसणार. इथे पाहतो हे घ्या. हा म्हणून दादा कधी कुणाचं ऐकायचं नाही. मराठीमध्ये म्हणे करावं मनाचं ना ऐकावं जनाचं. ना आपण त्यांची भाषा बोलतच नाही, आपण आपले डायलॉग तयार करायचे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डीके समोर बसू नको मित्रा. तो जर आला ना, हा तुझ्या जोडीला कोण होता? साहिल मित्र चांगला खेळला होता, चांगला कव्हर मध्ये चौका ठोकला तर हो म्हणतो बसून मार. अरे तो इथं येऊन झोपून मारेल तो आता. फलंदाज बाजूला झटका क्रमांक दुसरा. खूप मोठ्या धावांचा लक्षाचा पाठला करतात. कॅप्टन चांगली सुरुवात केली होती, तो माघारी आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो दर्शनची जागा घ्यायला नीतू आपण पाहणार आहोत. तर स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 6 आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. ठोक डीजे. मोहसिन सर जास्त उन्हामध्ये थांबू नका, त्रास होईल तुम्हाला. कमालीचं स्पेल त्याला पहिल्या षटकामध्ये 68 बातू असताना कॅप्टन जयेश खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये अभी ठरलाय. प्रतिस्पर्धी रेहान 11च्या विरोधामध्ये. कॅप्टन बॅटिंग करताना असो किंवा कॅप्टन बॉलिंग करताना असो चांगली केली आज त्याने आज या मॅच मध्ये केली. जयेश ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये कॅप्टनचा रोल कसा निभवावा ना क्रिकेटच्या पटलावरती, त्याच पद्धतीनं रोल आपला अदा करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय कॅप्टन जयेशला. 62ची अजूनही गरज आहे. मयुरेशचा पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकत असताना व्हेरिएशन लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉल 6 धावन संख्येवरती धावसंख्या स्थिर राहतील. 68 करायचे अजूनही 62ची गरज आहे. भला मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा समतोल जुळत नाहीये आणि त्याच कारणास्तव आणखी एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आत. 2 लगातारचे डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश. कॅप्टन जयेशनं चांगलं कमबॅक करून दिलं, चांगली सुरुवात करून दिली 68 वाचवत असताना आणि त्याचाच फायदा तुम्ही पाहताय. इथे 2 लगातारचे डॉट बॉल. मयुरेशचा बॉल धीम्या गतीनं अफलातून गोलंदाजी.
व्हेरिएशन करत असताना सातत्यानं व्हेरिएशन टिकून ठेवणं मैदानाच्या आतमध्ये कठीण असतं आणि ते योग्य रीतीनं हाताळत असताना मयुरेच्या माध्यमातून तिसरा सलगचा निर्धाव बॉल येतोय. 68 भल्या मोठा लक्षाचा पाठलाग करताना अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची जास्त सांगता आपण या मॅचमध्ये पाहतोय. फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लॉंग ऑन मध्ये येतोय. हा महत्वपूर्ण चौकार. संघ म्हणून आपण पाहतोय कडव संघ, कारण कडव संघामध्ये एक गाव अकरामध्ये एकच संघ खेळतोय. म्हणजे खेळाडू आपण पाहिले इथं 12 संघ आहेत आणि 12 संघामध्ये जर विचार केला प्रत्येकी आपण 12 प्लेयर पहिले 180 प्लेयर या ठिकाणी खेळतात. म्हणजे तरी पण एक गाव एक मंडल क्रिकेट संघ म्हणून खेळत असतो कडव संघ. आणि त्याच्यामध्ये पाहतोय जरूर हा चेंडू आपण पाहतो वन बाउंस सीमारेषा पार चौकार आपण पाहिलं गेलं. प्रकाश जरूर सांगेल मी, कारण मी कर्जत नव्हे तर मी महाराष्ट्राच्या बाहेरही तेव्हाही पंचांच्या भूमिकेत असतो. पाहिलं गेलं आहे प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये फेकी गोलंदाज बहुसंख्येने आढळतात, पण एकमेव कर्जत तालुका आहे मी पाहतोय त्या कर्जत तालुक्यामध्ये असं नाही का फेकी गोलंदाज नाही आहेत पण कमी प्रमाणात आहेत आणि तेही गोलंदाज गोलंदाजी करत नसतात. पण इतर जेव्हा आम्ही सिटीमध्ये जातो विशाल तिथे आम्ही पाहतोय हा लाजवाब गेली ना दादा, सोडली गेली नाही ती. हा जणू का तो आगीचा गोला होता, हातामध्ये चटका लागेल म्हणून हा झटटीशी पाठीमागे घेतला. चेंडू सीमारेषा पार झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. या ठिकाणी कल्पेश सालुंके असतील, प्रकाश असेल, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळता प्रकाश. पण या अगोदर विचारलं जायचं कर्जत तालुका आयोजनामध्ये होता असं म्हटलं जायचं होतं, पण आता हक्काने आपण सांगू शकतो कर्जत तालुका पण आयोजकांमध्ये बाप झालाय. कारण अफलातून आयोजन कर्जत तालुक्याचं. म्हणजे छोटी ना छोटी लीग स्पर्धा असेल ना तर आयोजन सुरेख असते, त्यांचं ट्रॉफी सुरेख असतात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलं गेलं 68 धावांची गरज असताना 50 धावांची गरज आहे. अठरा बॉल मध्ये आता 50 ची गरज आहे. मागील 3 बॉल वरती 3 लगातारचे 4 धावा तुम्ही पाहिल्या. त्याच कारणास्तव आता लढण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय तो रेहान 11. दर्शन कॅप्टननं केलेली चुकी, ऐन मोक्याच्या वेळी शॉट सिलेक्शन खराब, त्यामध्ये देखील असफलता आणि तिथे मात्र बॅट्समन कुणालनं पुन्हा कमबॅक करून दिला मॅचमध्ये. 18 बॉल 50 समीकरण आपण पाहतो क्रिकेटच्या पटलावरती. फार सोपंही नाही आणि फार कठीणही नाही आहे. म्हणजे अजूनही या मॅचमध्ये जीवित राहायचं असेल तर 18 बॉलमध्ये 50 धावा करायच्यात. तर बॅटिंग करणाऱ्या रेहान 11ला नक्षजीत 11च्या विरोधामध्ये. इथे मात्र अफलातून फटका, रडार मध्ये आला बॉल आणि पाठवला सीमा पार. षटकार. खल नाय घेऊन लगातार 2 षटकार. बाबू शेख यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. नीतूसाठी तुझ्यासाठी पारितोषिक आहे दादा. असे देत राहिले तर दिवसभर काय टेन्शन नाही. पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसरा बॉल यावेळी कमबॅक करत असताना प्रत्युत्तर दिल्या बॉलवरती. अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर लगेच कमबॅक. हे करणं गरजेचं आहे ॲज अ बॉलर क्रिकेटच्या पटलावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज. फुल टॉस बॉल, त्यावरती देखील तडाखा, पाठवला बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. हाय तो षटकार.
तरच्या षटकारांसाठी आपण पारितोषिक पाहतोय आदरणीय बाबू शेख यांच्या शुभ हस्ते बॅट्समन नितूसाठी मागील बॉलवरती षटकार त्यानंतर डॉट आणि पुन्हा षटकार आलाय पुन्हा 200 रुपयाचा कॅश प्राइजची सुवर्ण संधी आहे. स्लॉट मध्ये फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड रिझन मध्ये बॉल एक टप्पा क्षेत्ररक्षक बॉल पकडतोय हलकीशी मिस फिल्डिंग आणि तत्पूर्वी मिळताय धावफलकावरती धाबा 2च्या मदतीने धावसंख्या 2ने पुढे जाते. धावसंख्या 32 या धावसंख्येवरती 68चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 36 ची गरज आहे. 36 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 14 बॉल शिल्लक आहेत. 36 ची गरज आहे. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण फेकायचा आहे मॅचमध्ये. या मॅचमध्ये जीवित राहण्यासाठी फिल्डिंग करणारा नक्षजीत 11ला फुल टॉस बॉल त्यावरती देखील आक्रमण नितूचा आणखी एक तडाखा सीमापार षटकार. संदीप सर मी मगाशीच म्हणले की पल में राजा आणि पल में भिकारी क्रिकेटची ओळख आहे. मॅच खऱ्या अर्थानं फसली होती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यानंतर नितूच्या फटक्याबाजीनं पुन्हा आगमित केलं या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ओल्ड इज गोल्ड. तर बाबू शेख साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाला आहे नितूसाठी. अफलातून आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय त्या षटकारच्या सहाय्याने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 68 धावांचा पाठला करत असताना 38 म्हणजे अर्ध लक्ष पार झालं. अजूनही 30 धावांची गरज आहे. आणि शुभम नितेश ह्या नितू अशाच प्रकारे तू 5 षटकार लगावले ना तर सामना सहजरित्या होऊन जाईल. आणि ओल्ड आहे सिनियर प्लेयर आहे. अनेक वर्ष शिवशक्ती क्रिकेट संघ कडावसाठी त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. आणि आज पाहायला गेलं जेव्हा स्टेप आउट करतो ना खऱ्या अर्थाने रॉबिन उत्तपाची आठवण होते. ज्याप्रमाणे रॉबिन उत्तपा स्टेप आउट करून खेळत असायचा त्याच पद्धतीने आपण पाहतोय हा फलंदाज नितू स्टेप आउट करतोय. फायडी स्लॉंग आणि काऊकॉनच्या डोक्यावरून हा दुसरा षटकार असेल त्याचा. आणखी एक स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न लॉंग द कार्पेट वेगानं फिल्डिंग झाली मिस. दुसरीच्या प्रयत्नात रनआउटची संधी देखील होती आणि ते कलेक्शन खराब. खूप काही पाहायला मिळालं या बॉलवरती परंतु धावा मिळत आहेत अंतिम क्षणी. 2-2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती विक्रांत माहिती सांगत असताना 40 आता येणारे 12 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. सर्व संघांना विनंती आहे 3 षटकांमध्येच फक्त पाणी घेऊन जात जा. त्यानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसेल. आज आपल्याला टाइमकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण 2 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे 3ऱ्या षटकामध्ये लगेच पाणी घेऊन जा. आणि ड्रिंक्स ब्रेकसाठी केवळ 2 मिनिटाचा अवधी आहे. त्यामुळे 2 मिनिटामध्ये आपण पाणी पिऊन घ्या आणि त्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करूया. अंपायरला स्पेशली विनंती. वर आणि त्यानंतर मातीच्या कणावरती अधिराज्य करणारे राजे शिवछत्रपती शिवराय यांचं गीत तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल डीजे मास्टर आपलं देखील मनपूर्वक आभार.
सर्वनाश येते 19 फेब्रुवारी. 12 बॉल 28चं समीकरण आणि त्यामध्ये महत्वाचे षटक आहे संदीप सर आणि त्यासाठी महत्वाचा खेळाडू ॲज अ कॅप्टन जयेश मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हबी ठरलाय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आणि पुन्हा जयेश गोलंदाजी मार्गपती. 12 बॉल 28चं समीकरण. पहिलाच बॉल फुल टॉस त्यावरती आघातक मग स्ट्रोक आणि तिथे मात्र मिळते फक्त सिंगल. ताकद होती या फटक्यात परंतु गॅप मात्र शोधू शकला नाही फलंदाज. त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षक आला मध्ये तिथे मिळते फक्त सिंगल. सिंगल मध्ये देखील खुश असेल कदाचित रेहान 11 कारण ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहतो त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. तो नीतू 6 बॉल 22 धावसंख्येवरती खेळतोय नीतू. वेगवान बॉल बॅटचा फ्लो देखील वेगानं फिरला होता. चांगला बॉल वेगवान बॉल हाताळलाय जयेशनं. या षटकामध्ये धाबा आल्या तर पुढील षटकामध्ये समीकरण सोपं जाईल बॅटिंग करणाऱ्या रेहान 11 साठी. चांगलं षटक हाताळल्याचे कॅप्टन जयेशला. जयेशचा बॉल ओव्हर फुल टॉस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इथे देखील असफलता फलंदाज नीतूच्या पात्यामध्ये आणि इथे मात्र तिसरा बॉल देखील येतोय निर्धाव. 27ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. टार्गेट तुम्ही पाहताय स्क्रीनवरती ओमसाई FTC लाईव्ह इव्हेंट. बॅटची कडा आणि तिथे मात्र बॉल अगोदर जमिनीला खऱ्या अर्थानं स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 8 बॉल 27ची गरज आहे. आठ बॉल 27 एखादा मोठा फटका त्यानंतर या 2 बॉलवरती संपूर्णपणे जबाबदारी आहे ती नीतूवरती. एखादा षटकार त्यानंतर स्ट्राईक रोटेशन स्वतःकडे स्ट्राईक 6 बॉल 20. खूप सारं समीकरण आहे संदीप सर या मॅच मध्ये. त्याच पद्धतीनं बॉलला पाठवलाय सीमा पार स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा तडाखा षटकार. या 2 बॉलमध्ये एक षटकार आणि त्यानंतर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस करेल का नीतू आणि त्याच पद्धतीनं षटकार आला. आता या बॉलवरती लक्ष देणं गरजेचं आहे. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या षटकाराचा लालच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की 1 रन सिंगल मिळवत पुढील षटकामध्ये जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावरती घेताना दिसेल फलंदाज नीतू. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल. अंपायर डिसिजन इट इज वाईट. मॅच आता चुरशीची आहे. रोमहर्षक सामना तुम्ही पाहताय. आजच्या दिवसामध्ये षटकार हॅट्रिक त्यानंतर विकेट हॅट्रिक त्यानंतर चौकार हॅट्रिक जर आपण पाहिली तर 1000 रुपयांचं 500 रुपयांचा कॅश प्राईज आदरणीय राकेशजी पालकर यांच्या शुभ असते. इथे देखील नो बॉलचा इशारा. ऐन मोक्याच्या वेळी मिळालेली सुवर्ण संधी त्याचा फायदा कित्येक उठवेल नीतू यावरती देखील लक्ष. 9च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या धावसंख्येवरती. 7 बॉल आता 19ची गरज आहे. महत्वाचा बॉल ऑन फ्री बॉल जयेश. नीतू कमालीचा फटका लॉंग द कार्पेट मिडॉन मध्ये अतिरिक्त उचले घेते बॉल तोपर्यंत मिळते ते सिंगल. सिंगल स्ट्राईक स्वतःकडे. 6 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. दोनही संघ अंतिम षटकामध्ये संघर्ष करताना दिसतील आणि अंतिम संघर्षाच्या षटकामध्ये या ऐकूया आवाज संदीप सर गायकवाड यांचा. जरूर आपण पाहतोय नो चेंडू होता. फ्रीडचा चेंडू होता. कालची मॅच आम्ही पाहिली देसाई पाटील संघाची. 1 चेंडू 11 धावांची गरज असताना 9 चेंडू फेकला त्यावरती षटकार आला होता. त्यानंतर 1 चेंडू आपण पाहिल्या गेल्या 4 धावाही आल्या होत्या. तिथे आपण पाहतोय वाईट चेंडू टाकूनही 1 चेंडू 3 धावा झाल्या नाही आहेत. म्हणजे मॅच आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत हे एक धाव खूप महत्त्वाची असते आणि नो चेंडू हा अशा प्रकारचा चेंडू असतो. जर तो वाईट असेल तर ठीक आहे. नो असेल तर पुढच्या चेंडूवरती विकेट घेणं खूप अवघड असतं. हँडलिंग द विकेट आणि त्यानंतर रनआउटचा विकेट त्या ठिकाणी मोजला जातो पण तो बहुसंख्येने आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित 6 चेंडू आहेत
आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल. विशाल खूप मोठं नाव झालंय सध्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये 2 खेळाडू KPL मध्ये खऱ्या अर्थाने जे इमर्जिंग प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. समीर माली भडवळ B+ संघाचा आणि विशाल प्रोकरकर यांच्याकडे पाहिलं गेलं. अफलातून कामगिरी यांच्या दोघांची आपण पाहतोय. गोलंदाज विशाल इथे पाहतो इनसाइड एज फ्लाइट होतो. या ठिकाणी आपण पाहतोय जरूर धावबाद करण्याचा संधी जरूर होती पण या ठिकाणी पाहिजे डायरेक्ट हिट जरूर झालं पण निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विचार केला शुभम 5 चेंडू आहेत 18 धावांची गरज. एकच मनामध्ये असेल आपण पाहतो नितूच्या प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिजे या विचाराने आपण पाहतो मैदानावरती सज्ज झालाय. पडल्यानंतर बॅटची इनसाइड एज 18 धावांची गरज आहे. 3 माल्टी हिट सामना पूर्णपणे होईल हिट. विक्रम षटकार हॅट्रिकसाठी बाबू शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. इथे स्टेप आउट केलाय. 1 धाव आपण पाहतोय. दुसरी धावाचा प्रयत्न इथे चुकी झाली होती जरूर आपण पाहतोय. नॉस्ट्राइक एंडला जो फलंदाज गेला त्यांनी चुकी जरूर केली होती. स्ट्राईक सोडली होती. नितू रेड झाला होता पण त्यानंतर पाहतोय क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक यांनी चुकी केली. 2 धावा येणारे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू शिल्लक येते 4 आणि विजयासाठी 16 या धावेची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार का? रंगतदार स्थितीमध्ये मॅच शेवटचा चेंडू परत येणार का यावरती सर्वांचं लक्ष. 4 चेंडू 16 धावांची गरज. इथे फुल लेंथचा चेंडू पुन्हा बॅटची इनरच घेतले. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा खराब थ्रो. 2 धावा खूप महत्त्वाच्या ठरतात. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज. आमच्या सोबत माझा मित्र निशांत लाजो. पुढच्या वर्षी निशांत बॅटिंग करणार आहे. ओपनिंग फुल लेंथचा चेंडू इथे पहिल्या चेंडूला फेकला सीमारेषा पार. नितूच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. कौतुक सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून लागलं जात आहे पण इथे वातावरण झालंय टाईट. अगोदर दिली होती आणि इथून एक सुंदर फाईट 7 धावेसाठी ठोकला होता षटकार. उर्वरित 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने 1 धाव या ठिकाणी घेण्यात येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मित्रा थांबायचं या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज झाला धावबाद. षटकाराला तो स्कोर लेवल होईल आणि जर गोलंदाजाने काही चुकी केली तर काहीतरी वेगळं वातावरण घडेल. आज संडे सर्व लहान मुलं घरी आहेत एन्जॉय करतात. वेल प्लेड नितो. सुंदर फाईट होती तुझी. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. नवीन फलंदाज
मंगेशला आपण पाहतोय ची गरज, षटकार आला तो स्कोर लेवल डिवाइड लीग स्टेज ना, पॉईंट डिवाइडच केले जातात. खूप महत्वपूर्ण ठरतोय, एक एक पॉईंट आपण पाहतोय. प्रकाश बते म्हणतील कोणीतरी जिंकावा, पण तो एक एक पॉईंट नको, खूप अवघड ठरतं ना. ठीक आहे, हा इथे पाहतो एक षटकार आला तर स्कोर लेवल, एक चेंडू 7 धावेची गरज. इथे पाहतोय चेंडू दिला होता षटकारासाठी, पण चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार, 2 धावेने पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी पाहतो रेहान 11 संघाला. या दरम्यान पाहतोय माननीय विशुदादा बोराडे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विशुदादाला विनंती करतोय या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर माननीय रमेश दादा गुरव यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो रमेश दादा गुरव या पण आयोजकांच्या वतीने आपला मान सन्मान केला जाईल. तेजस रुटे आपण पाहतो, त्यानंतर जितू आणि निकेश आपण पाहतोय. 3 पंच ऑफिशियल आपण या ठिकाणी पाहतोय.